कुटुंबाचे अश्रू, माझ्या नशेत कोणी किती गमावले. मैखान्यात शोधत होतो स्वर्ग, पण घर माझं नरक झालं. नशेत उडत होतो हवेत, पण मातीत माझं सर्वस्व गेलं. SNBT फाउंडेशन संचलित प्रेरणा व्यसनमुक्ती केंद्राच्या या प्रांगणात मी तुम्हा सर्वांचे पुन्हा स्वागत करतो. आजचा विषय काळजाला हात घालणारा आहे, पण त्याआधी जरा हसूया, कारण हसल्याशिवाय रडण्याची किंमत कळत नाही. बरोबर ना? तुम्हाला तर माहिती आहे, आपला गडी जेव्हा फुलटू असतो तेव्हा त्याला वाटतं की साक्षात इंद्रदेव आपल्याकडे पाणी भरायला येतात. दारू पोटात गेली की माणसाचे कॉन्फिडन्स असा वाढतो की बाजीराव पेशवे पण फेल. रस्त्यात पडलेला असतो गटारीच्या बाजूला आणि कुत्रं येऊन तोंड चाटत असतं आणि आपला गडी स्वप्नात काय बडबडतो, अरे एक त्या ट्रम्पला सांग अमेरिकेचं इलेक्शन मीच जिंकणार आहे. हिंदीत एक म्हण आहे, नशे में इंसान खुद को सिकंदर समझता है. नशे में इंसान खुद को सिकंदर समझता है और सुबह उठकर बंदर बन जाता है. पण ही नशा जेव्हा उतरते आणि वास्तवाचा आरसा समोर येतो तेव्हा जे चित्र दिसतं ते हसवणारं नसतं, ते रक्ताचे अश्रू रडवणारं असतं. आजचा आपला विषय आहे कुटुंबाचे अश्रू, माझ्या नशेत कोणी किती गमावले. मित्रांनो, जेव्हा तुम्ही नशेत होता तेव्हा तुम्ही फक्त दारू, गांजा किंवा गर्द पीत नव्हता. तुम्ही तुमच्या आईच्या डोळ्यातलं पाणी पीत होता. तुम्ही तुमच्या बापाची इज्जत पीत होता. तुम्ही तुमच्या बायकोचे तारुण्य आणि मुलाचं भविष्य पीत होता. एकदा एका शाळेत एक छोट्या मुलीला बाईने चित्र काढायला सांगितलं. विषय होता माझे सुखी कुटुंब. सगळ्या मुलांनी मस्त चित्र काढली. कुणी आई वडील आणि स्वतःला बागेत खेळताना काढलं. पण या मुलीने काय काढलं माहिती आहे? तिने एका बाजूला आई काढली, दुसऱ्या बाजूला स्वतःला काढलं, मध्ये एक मोठी दारूची बाटली काढली आणि बाटलीच्या पलीकडे कोपऱ्यात बापाला काढलं. बाईने विचारलं, बेटा हे असं का? ती चिमुरडी रडत म्हणाली, मॅडम, माझ्या पप्पांनी आम्हाला कधीच मिठी मारली नाही. त्यांच्या आणि आमच्यामध्ये नेहमी ही बाटलीच असते आणि जेव्हा ते घरी येतात तेव्हा माझ्या आईच्या डोळ्यात फक्त पाणी असतं. मित्रांनो, छातीवर हात ठेवून सांगा, ही चिमुरडी तुमच्या घरातली तर नाही आहे ना? घर की दीवारों ने भी रोना सीख लिया है दोस्त. तूने नशे में सिर्फ होश नहीं, अपना आशियाना भी खो दिया है. आज आपण हिशोब करूया, पैशांचा नाही, अश्रूंचा हिशोब. बापाचे झुकलेले खांदे. ज्या बापाने तुम्हाला खांद्यावर बसून जग दाखवलं, त्या बापाचे खांदे तुमच्या नशेमुळे खाली झुकले. समाजात पाहुणारावळ्यात तुमचा बाप मान खाली घालून चालतो. का? कारण त्याचा पोरगा व्यसनी आहे. हिंदीत म्हणतात ना, कपूत तो क्यों धन संचय. तुम्ही बापाच्या म्हातारपणाची काठी मोडली. आईचं जळलेलं काळीज 9 महिने पोटात वाढवलं, पण जेव्हा पोरगा झिंगून रात्री 12 वाजता दारात येतो तेव्हा त्या आईच्या काळजाला किती घरे पडत असते. देवारात दिवा लावून ती परमेश्वराला एकच मागत असते, देवा माझ्या पोराला सद्बुद्धी दे, नाहीतर मला मरण दे. तिच्या पदराला पुसलेल्या अश्रूंचा हिशोब कोणत्या बँकेत करणार आहात तुम्ही? बायकोचं मंगळसूत्र आणि स्वप्न, जिने तुमच्यासोबत 7 फेरे घेतले, तुमच्या भरोशावर स्वतःचं घर सोडलं, तिने काय पाहिलं? शिव्या, मारहाण, गाण ठेवलेले दागिने. घरात रेशन नाही, पण नवऱ्याच्या खिशात गुटख्याला आणि दारूला पैसे आहेत. तिने स्वतःचं अस्तित्व गमावलं. मुलांचं बालपण. पोरगं बापाला भीत नाही, पोरगं बापाच्या वासाला भीतं.
बाप घरी आला की पोरं पांघरून दडवून बसतात. ज्या वयात त्यांनी तुमच्या पाठीवर घोडा खेळायला पाहिजे होतं त्या वयात ती पोरं भीतीच्या सावटाखाली जगतायत. पण मित्रांनो, संपलं नाही हे सगळं. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. तुम्ही इथे प्रेरणा व्यसनमुक्ती केंद्रात आलात हेच सिद्ध करतंय की तुमच्यात अजूनही तो माणूस जिवंत आहे ज्याला आपल्या कुटुंबाचे अश्रू पुसायचे आहे. SNBT फाउंडेशन हे फक्त एक केंद्र नाही आहे, हा एक कारखाना आहे. तुटलेले माणसं जोडून त्यांना पुन्हा हिरो बनवण्याचा कारखाना. तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा अभिमान बनायचा आहे, समाजाचा कलंक नाही. गिरकर उठना और उठकर चलना ही तो जिंदगी है. नशे के जंजीरों को तोडना ही असली बंदगी है. आज रात्री जेव्हा झोपायला जाल तेव्हा डोळे मिटा आणि आपल्या कुटुंबाचा चेहरा आठवा. स्वतःला एक वचन द्या, माझ्यामुळे माझ्या घरातल्यांनी खूप अश्रू ढाळले, पण यापुढे माझ्या घरातल्यांच्या डोळ्यात जर पाणी आलं तर ते दुःखाचे अश्रू नसतील, ते आनंदाचे अश्रू असतील. माझा बाप जेव्हा समाजात चालेल तेव्हा त्याची छाती गर्वाने फुगलेली असेल आणि माझी पोरं छाती ठोकपणे सांगतील, माझा बाप वाघ आहे आणि तो आता व्यसनमुक्त आहे. चला एक नवीन सुरुवात करूया. भूतकाळ विसरून जा, पण भूतकाळातून मिळालेला धडा विसरू नका. अब हवाएं ही करेंगी रोशनी का फैसला. जिस दिए में जान होगी वो दिया रह जाएगा. तुम्ही जो दिवा आहात, ज्याला आता घर उजळायचं आहे, उठा, जागे व्हा आणि व्यसनमुक्तीच्या या लढाईत स्वतःला जिंकून दाखवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.